पाहिजे बरोबर पाहिजे एकाच एक नको लावू राजा डबल डबल झाडं नको लावू हा एक तर बटाईनं वावर आहे दोघं मिळून केलं कंदील नन म्या पाहिजो हा गरीबाचं काम आहे राजा ते त्या हो ना मोठ्या बा तुमच्या ज्यानं मी विचार करू राहिलो त्या कंदील बुड्यात 5 झाडं लावले असते मग काय तर एक साधा टमाटा देत नाही राजो आता फुलगोबी लावल्यावर देते का एखादं फुल अजिबात नाही देईन आता काय तुमच्या ज्यानं आम्ही मुलाचा करू राहिलो हा जाऊ दे त्याची आदतच आहे तो आता तो ऐकते ना तो चिल्लर चिल्लर भाजीपाला ऐकते म्हणून त्याला आदत आहे ते बरं जाऊ दे आता चांगलं बरोबर जमन ना भाऊ आपली फुलगोबी रे थोडीशी लेटच झाली म्हणा पण होईल ना आता काय बा येते ते आखरी आखरी शेल्यावर जाईन आता हे नाही आता पाणी रे पाणी सुधारून नाही देऊन राहिलं होतं ना आता कसं इथे आता जाऊ दे शेल्यावर खपते ते व्यापाराला देऊन देऊ दडीन जाय तिकडे कुठं चिल्लर इकायला पुरते अरे पाहिजे बरोबर चला आता झालं ना शिदोरी खाऊन घेऊ ना काय पोटात काळे बनवून राहिले ना रात्री जरा जास्त झाले जरा वय 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 मै करू राहिलं चल बरं घेऊ चल तुम्ही लेको भलते चिपकता बी लेको निरा चिपकले का चिपकता लेको डिकासारखे आता तर पाणी पेलो रे बा कशा आता तर पाणी पेलो ना आता थांबणं आता जरा भर जरा हे पात पलटून घेऊन मग बसू जेवाले काय बे लेखो तुमचं भलतं आहे ते चल ना इकडच्या पातीवर मग तिकडे शेल्यावर मग तिकडे जाऊ थांबता भूक लागली ना आता पोटात आता जमून राहिलं मला काय म्हणते अरे चालू द्याले बा चल द्या ना इथं काय एका जागेला थांबता का बे काचे ना लाल्या चल द्या ना बलबल हा काय बसले किती वालकुलचे लोक एका जागेला ते पाय ना बैलगावचे माणसं पलटी मारली म्हटलं त्याने पलटी तुम्ही आपली इकून जायचे ना धुल्यावर अरे हो ना काय कंदील बुडा थांब ना जरा तेले आदत आहे आम्हाला थोडी आदत आहे इथं कंबळ हे गोळ झालं काय बरं आता त्या शेल्यावर गेला मी जेवायला बसून आलो म्हटलं हा मग पुरं हे पात तिकडे शेल्यावर अरे बापले आता तर पाणी पेलेले बाले तुम्ही ले हा आता अजून झालं का तुमचं एक किडा असला का तो पुल्या याला खला करून टाकते निघाले का तुला का कशाला ते झागणं मुतणं पहिले गेला हागाले मुताले डब्बे टॉमलेट घेऊन पाहू दे मग पाणी पिऊ दे ना आता आलाय का तुझं जेवण झालं तू माय टोकलो खोल करायला जा ह्या मोठे बाले म्हणून मी मोठे भावले ह्या असे सांगू नका काहीच कामाचे नाही बैलगावचे बोलते माणसं सांगाले काय लाजे काशी ना त्याबरोबर आमची बदलामी करतो आता आम्ही काम करून नाही राहिलो काय आता अशी बदलामी झालीच माणसाला काम नाही भेटत तू येतं दिवस तू असं दिवस येतं असेल कामाला येणं त्याबरोबर आमची बदलामी होत आहे तू उद्यापासून आमच्या सांगू नको बसत तिकडे लागत दुसऱ्या पातीवर बसत जाय मग काय तर उद्या ना बे तुमच्यापेक्षा जास्त कामं केले आहे ना तुम्ही काय सांगून राहिले बे आत्ता तर दिवस निघाले बे तुम्हाला बे काय सांगून राहिला विचार ना शिवलाल मी हा बबन गिबन भमाट आम्ही बाबू कुंदे खाल्ले आहे मला कुंदे मी असं बोलायलो हा बालू तुम्ही चालेल जा मग हा मी येतो ना संकेत घेऊन येतो मी जा चालता आता काम आहे आमच्या झंबल बोचन माय येतो मग आम्ही जसं काम पण मग येतो हा झंबल बोईन सांग आम्ही येतो मग तुम्ही निघून जाणार तिथपर्यंत तुरीच्या शेंगा दिल्या त्याला जेव्हा पण तुरीच्या शेंगाच नाही आल्या नाही काय काय तर तुम्ही निराच्या तुरीच्या शेंगा जाऊ द्या जा बऱ्याच सोल्याच्या भाज्या खाल्ल्या द्या निरा पांचरच लागते गावरानी शेंगाची मजा आला कसं आहे आज भी गावरालो तुम्ही चला होता ना मामी संग दवाखाना मग तर बंद झाल्यावर यान का तुम्ही सांगा मग चला म्हटलं माया मग कसं दाखव होते नंबर लावून द्याल तुम्ही हा तिला सांगतो मी घरची नंबर लावून दे म्हणून हा चला कसं ते डोळ्याचं काम आहे ना मोतीबिंदू अजून तुमचा मोठा होऊन जाईल अजून फालतू वाढन ना ते असं म्हणाल मी ते बलबल आहे म्हणा आता लव द्यायचं होतं तुमच्याबद्दल झंबल भाऊ हा तर जाऊ का मग मी पाहुणे जाऊ का म्हटलं बाळूभाऊ सांगा असे बलबल आहे ते डोळ्या मोतीबिंदूचं काम आहे अजून वाढलं गेलं तर अजून बसा लागेल आणि मी काय सांगू तुम्हाला आता काय ते शिबिर असते ना शिबिरात बरं होते आता कुठे चालले फालतू वाटून घ्या मोठी व्हायचं बिंदून हे ते पिकू देणार होता चांगला बाळू मला काय ते काळजी त्याच्यावर बोलून राहिले मामा तुमचं तुम्ही आपण काय म्हणा तुमच्या हो नाही बाळू शिबिर लागते ना जंबर बोलतो मला शिबिर लागते पण शिबिरात करून घेऊ म्हणे शिबिरात कसे पैसे नाही लागत काही नाही लागत हाय कुठं ना कुठं शिबिर लागते म्हटलं ऑपरेशन डोळ्याचे अरे काय तुम्ही त्या शिबिर हे त्या झुंबरच्या मधान त्याला काय समजून राहिला अजून त्याच्यातला भेंडा समजा ना म्हणजे चालले त्याच्या मागे लागत चला या कपडे बरा जरा चला मला सांगा चला तुम्ही काही आपले वाढून जाईन बसा इकडे आपले निरा हिंडायला पाहिजे तुम्हाला त्याच्या सांगा चला काही आपलं लावणार तुम्हाला न्यास लागेल सांगा मला अरे बापले आता मॅडम भाऊ येते बा पाहुणेवाले एखाद्या गाडीवर बसून द्यायला लागेल मॅडम भाऊ तिकडे मग येतो म्हणून मागा हा चला मग चला तिकडे स्टँडवर चला पाहू मग तिकडे काय चला पाहुणे बरोबर मॅडम चला 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 वापर तयार जा कुठे यायला त्याला अरे कशानं म्हणतो चालला गेला तिकडे नाही तुला तू कोण निघाला मला त्या सांगा त्या कंदीलपड्याची गोबी लावायला गेला कोण नाही म्हटलं अरे कुठं रे बा त्या काशीनाथच्या मागा लागायला पुढे राजा बाबा निरा मलेच घोपाटते ना तो म्हणून मी जाणून नाही गेलो नाही काही झालं नाही पुरते सांग काम कमी बालतो उभारी धंदे जास्त करत राहायचे तो त्याच्याबरोबर मग आपली मरगट्टी येते नाही काही नाही पुरते सांगा जायला त्याच्या घरी राहिले ते बरं आहे कुकडे गेले बाळू भाऊ काही समजून नाही कोण्या व्यक्तीत घुसले आणि कुकडे गेले काही दिसून नाही फोनही लागून नाही राहिला हे दोघं जण दिसून गेले माहीत असं मला विचारून पाहिजे अरे भाऊ राम राम म्हटलं कोण होय बाबा टोपी शिवलालच्या इकडे तर नाही आला पहा सांगून देतो माऊली ओळखत नाही म्हणा आम्ही शिवलालले हा बोला काही नाही मी हे म्हणत होतो ते बाळूभाऊ आहे ना बाळूभाऊ ते बाळूभाऊले ओळखत ना तुम्ही
ते बाळूवर इकडे कुठं गेले काय माहिती, काही फोनही नाही लागला त्याचा. कोण्या गल्लीत गेले कोण्या घरी गेले. मी तर गाडी घेऊन किती वाट करतो उभा राहतो. कुठं गेले माहिती असेल का तुम्हाला त्याचं काय नातेवाईक राहायचं नाही तर. अरे बापरे, तू तर म्हणा शिवलालची चौकशी होय, बाळूभाऊची चौकशी होय. हा बरं जमलं बाबा, काचीच पडलाय म्हणून त्या शिवलालले. हो हो हो, वाटते ना आता कसं आपण सोबते. हो बाळूभाऊ ना, बाळूभाऊ तिकडे मला वाटते मारुतीच्या घरी असं नाही तर. हां बरं बरं बरं, तुम्हाला पत्ता देऊ का त्याचा. हां तुम्ही एक काम करा आता, सीधे सारखे जा कुठं एखादं तिथं लेखाचं संख्या आहे तिथं वाटते आहे ना, संख्याला पाठवतो मी. थांबा तो त्याचा आहे ना इथं पापर काय नाही इथं. आज सुट्टी आहे, आज मी नाही चाललो शाळेत. आज माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले म्हणून येऊन नाही राहिलो म्हटलं आज शाळेत मी. आज सुट्टी आहे बाबा, आज माझ्या घरी पाहुणे येऊन राहिला मग येऊन नाही राहिलो मी शाळेत. म्हणून उशिरानं उठलो मी आज. काय लगा सांगू लागला गोष्ट करू लागला. ठीक आहे आम्हाला तर देते बोलली, पण सांगून देते ना शाळेत येऊन. पाहुणे आले, पाहुणे संध्याकाळी बोलता नाही तुला, संध्याकाळी बोलतो ना पाहुणे सांग भेटतो ना. आता काय बोलतो दिवसभर चालणार का शाळेत. मग आम्हाला चला जाय ना तिकडे जगनले पाठवलं, तिकडे दुसऱ्या इकडे मला पाठवलं. 2-4 जण पोट्याचे पाठवून आले, येणारे पोट्याले हिंडा लागून राहिले इकडे तिकडे तुमच्या जण. नाही जमत नाही पाहुणे लई दिवस येऊन राहिले म्हटलं. भातका खाना माना येत असते ते जमत नाही आता. उद्या शाळेत. आवाज देतो यायले. बाबू संकेत इकडे रे. काय म्हणते बा, काही कामागे म्हणे इथं थंड होणार मग काय म्हणाले. अरे संकेत ते बाळूभाऊ आले ना, त्या इथं बाळूभाऊ हे पाहुणे आहे ना, हे पाहुणे वाट पाहून यायच्या सांगायला म्हणते, याची भेट करून दे बा त्याला. हो ना, मी तर आता शाळेत दप्तर नेला, आता कुठं घेऊन गेले ते आहे ना तिकडे गेले ते. चला मग मला सांगा दाखवून द्या लागणार अजून कोण पाहुणे होय म्हणते. मला या मागा मी दाखवून देतो, तुम्हाला भेट करून देते. ते आता आपल्याला जमलं तर करू आपण. एकदम कसा शिवलाल भाऊ हात नाही बसत ना, कोण्याही गोष्टीवर कसा हात बसला पाहिजे. हा एकदम तूप खाल्ल्याबरोबर रूप येईन काय तुम्ही सांगा बरं. आता धाबा टाकला, हॉटेल चालवले, काय काय धंदेनी करून राहिलो आता सांगा बरं. आता इथं म्हशी घेतो मग चालू केले, आता म्हशी घेऊनच राहिलो. आता धीरे आता काय होईल जमा करणं बस आपल्या. हा दुसरा काय इकडे हिंडाले पुरते. हो ना, पण तुम्ही एवढा मोठा मोंडा कसा काय मारला राजो. एवढ्या मोठ्या म्हशी कुठून आणल्या म्हटलं. आज कम 20च्या वर म्हशी दिसून आल्या तुमच्याजवळ. एक म्हैस लाखाची तर आहे. हा 20 लाखाचा म्हटलं एवढा मोठा मोंडा. मामा तेच विचारायला आलो मी, एवढं मोठं काय सापडलं म्हटलं तुम्हाला घबाट. तेच मिळालं काय आहे काय नाही म्हटलं. तिथं गाय दिसून आल्या जर्श्या म्हटलं. एवढं मोठं दुधाचं हे ते मेंटेनन्स आणि ते गाय म्हशी आणले एखादा मला, म्हणजे असं काय काय घडलं का म्हटलं. अरे आता काय योगायोग होय ना, तो किस्तीवर आहे ना. त्या किस्तीवर का जास्त पैसे भरा लागते काय. 20,000 रुपयात एक म्हैस 15 दिले मी, त्याचे 10 दिले दिलेच किती 1.5 लाख जमा केले आणि 20 म्हशी आणल्या 20 लाखाच्या. 1.5 लाखात 20 लाखाचा माल दिला आणि त्यानं सामन्यावाल्यानं. मग काय गंमत आहे काय. 1.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आपली. मग आता कसं आहे, भाची आहे हे आहे चिमनरावले दिलं भिडून. घरचेच करणारे आहे तर बस बिलकुल पेल काम होते आमचं. आमची काही आता काळजी नाही राहिली, चिंता नाही राहिली आता कोण्या गोष्टीची. बरोबर करतो आता आम्ही. अरे बापरे बापा, 20 लाखाचा माल 1.5 लाखात म्हणजे 2 किस्ता भरायचे. भरत्या का नाही भरत. 1 किस्त 2 किस्त भरली का मग मग काय मग किस्त किती आहे म्हटलं. बापा भलतं मस्त धंदा काढला रे शोधून तुम्ही. हा किस्त किती रुपयाची आहे म्हटलं म्हशीची. किस्त काय 10,000 रुपये महिना. 10,000 रुपये महिना एका म्हशीची. बाद फेडतो आम्ही, बाद देतो मोकळ्या करू. असं 10,000 1 महिना भरले मग मसाळा गेल्या गायब. काही करा नाही. मग त्याचं काय गॅरंटी काय असते म्हटलं. गॅरंटी आता काय माणूसच गॅरंटी आहे ना. सबन लिहून घेते ना ते. सबन लिहून घेतलं ते न माया जोडून. ठाव ठिकाणा हे ते इन्कम बाकीचं इकडचं तिकडचं सह्या मया सबन जणांच्या सह्या गिया घेऊन घेते मग देते ते. आता ते भरोशाचे माणसं पाहिजे ना. आता भरोशाचे वाटलो आपण म्हणून दिले ते न. भरोसा म्हणजे पुऱ्या जगाचा भरोसा आहे तुमच्यावर. न्यायनिवाडे करणारे तुम्हीच आहे आता पुऱ्या जगात. तुम्हाला सगळं श्रेय वाद त्याचं. हो बापा बरी आहे कॉलाची. मलाही पाहा लागन हे एखादं जुगाड जे म्हणते आपल्या माझ्यासाठी पाहिजे ना. मग असं तर काही असं मी जर घेऊन घेतो दाग म्हशी म्हटलं. बाकीचं काय ॲटोचा काही धंदा राहिला नाही आता. बाकी काही आता मजा नाही राहिली कोण्या कामात. माझ्यासाठी पाहा दाग म्हशीचं जुगाड लागत असेल तर.
राहिलो माय इकडे मोंढा मारायचा आणि तूच काम करून देऊ. बरं ठीक आहे ना, साहेबाले फोन लावून मी त्या तर ते पाहतो काय म्हणते, तर विषय टाकून पाहिन तुमचा. बरं भेटू ना मग, लावून मी जरा. चला मले म्हशी जराच्या त्या भादराच्या आहे, जरासा केसनी वाळू देत आहे ते जर जास्त. चला चलतो मी आता. मॅट झाला का बे, किती वाळ करता पाहुणाला बे आले बे असं हे आम्हाला काय खाल्लं बे तुम्ही बे. मॅटा ठेव, चल ना शाळेत. गुरुजीने बोलावलं भाऊ शाळेत. शाळेत गेले तर मॅट झाला का, फरक गिरक पडला का पाहिजे दिमागात.